सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. तुम्हालाही 2 शुभेच्छा. प्रश्न मला सांगायचे आहे, की हं, यांनी सांगितलं, की भाजपाचा फार मोठा विस्तार आहे. तर मला त्यांना एक विचारायचं आहे, की भाजपाचा एवढा मोठा विस्तार असताना तुम्हाला बाहेरच्या इतक्या लोकांची काय गरज पडली? हं. जर एवढा मोठा विस्तार तुमच्याकडे आहे, एवढे कार्यकर्ते आहे, एवढे नेते आहे, एवढं सर्व असताना रोज इन्कमिंगसाठी लोकं यांचे नेते जे आहेत धडपडत असतात. हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे यांनी सांगितलं, की अलीकडे कार्यकर्त्यांच्या फार महत्वाकांक्षा वाढल्या. हं, मला एक विचारायचंय, की कार्यकर्त्यांकडे महत्वाकांक्षा असू नये? हं, आज मला सांगा यांच्या मंत्र्यांच्या बायकांना कशासाठी यांना उभं करावं लागतं हो? हं. का यांनी आपल्या बायका उभ्या केल्या? का कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली नाही? आणि मला सांगा इतका आक्रोश लोकांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे, तरी मंत्र्यांच्या बायका अनपोज येऊ शकतात? हं, येऊच शकत नाही. जर कार्यकर्ता महत्वाकांक्षी नसला, तर मला सांगा फळी कशी उभी राहील? संघटना कशी उभी राहील? हं, जर नेत्यांना एवढी महत्वाकांक्षा आहे, तर कार्यकर्त्यांना असू नये. हं. आज जे काही चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, ते बघवल्या जात नाही. एक हं. महिला म्हणून सुद्धा बघवल्या जात नाही. आज नाशिकची परिस्थिती बघा, कोणी रॉकेल घेताय, कोणी उडी मारताय, कोणी उपोषणाला बसताय. काय चाललंय? आणि कार्यकर्त्यांनी निवडणुका लढायच्या नाही, तर काय मग नेत्यांनी लढायच्या? बघा, विस्तार यांनी अशा पद्धतीने केलेला आहे, की बाहेरच्या लोकांना घेण्याची जी घाई केलेली आहे ना, हां. त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते दुरावल्या जात आहे, दुखावल्या जात आहे. आणि म्हणून ही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आज उद्भवली आहे. ठीक आहे. तुम्हाला सांगते, ठीक आहे, की ठीक आहे. ज्या मला बाकी ठिकाणी पाहुण्यांकडे पण जायचंय, बाकी पाहुण्यांकडे जायचंय. तुषारजी, मी मुद्दाम आज तुम्हाला बोलवलंय ते याच्यासाठी, की उजव्या विचारसरणीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं असतं, की लाठ्या-काठ्या आम्ही खायच्या, हा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही संघर्ष केला, त्याग केला. पण जेव्हा मैदानात उतरायची वेळ येते, तेव्हा मात्र दुसरेच तिथं बसलेले असतात. त्याच्याबद्दलची नाराजी सोशल मीडियातून व्यक्त होतीये. खरंच अशी काही नाराजी आहे का? नमस्कार बिलाजी, मनपूर्वक धन्यवाद आपले मला संधी दिल्याबद्दल. या विषयाला 3 बाजू आहेत. एक आहे पक्षाची आणि नेत्यांची, दुसरी आहे कार्यकर्त्यांची, तिसरी आहे जनतेची. नेत्यांचं जसं की आता केशवजी उपाध्ये यांनी मांडलंय, की आता पुण्यामध्ये 2300 अर्ज आले भारतीय जनता पक्षाकडं आणि जागा मात्र 168च आहेत. ज्याचा अर्थ स्पष्ट आहे, की जवळपास 2100 कार्यकर्ते हे नाराज होणार होते. हं, अर्थात याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की कार्यकर्त्यांच्या बाजूने जर आपण हे बघितलं, तर कार्यकर्त्यांसाठी काय निकष असले पाहिजेत. कारण ज्याला घरातलेही मत देणार नाहीत, असे हौशे, नवशे, गवशे देखील अर्ज भरतात आणि हं. ज्यांनी 20-20, 30-30 वर्ष कार्य केलेलं आहे, असे एक समाजाची, राजकारणाची जाण असलेले निष्ठावंत कार्यकर्ते देखील आहेत. मला सगळ्या राजकीय पक्षांना त्या निमित्ताने हे सुचवायचं आहे, की एकाच घरात किती वेळा उमेदवारी द्यावी, याचं सगळ्या राजकीय पक्षांनी एक काही नियम केला पाहिजे. 2 किती पिढ्यांना द्यावी असं पण करूया किती ना? पिढ्यांना द्या किंवा हां. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात म्हणजे की जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत, हं. नगरपंचायत, नगरपालिका याच्यामध्ये आमदार, खासदार आणि तत्सम दर्जाचे जे नेते आहेत त्यांच्या मुलाबाळांना, नातेवाईकांना संधी देऊ नये. कारण ही जी काही 10,000-20,000 पदं आहेत, ती सामान्य कार्यकर्त्यांना मिळतील व त्याच्यातूनच आपलं उद्याचं नेतृत्व तयार होईल, जे की सगळे पक्ष चालवतील. तिसरं, हमखास ठिकाणी म्हणजे निवडूनच येणार अशी प्रत्येक पक्षाची काही पॉकेट्स असतात, काही मतदारसंघ असतात. हं. अशा ठिकाणी त्यांनी कृपया तिथं केडर आहे, आपला कार्यकर्ता आहे, तिथं बाहेरून आयात उमेदवार करू नये, जेणेकरून आपल्या पक्षातल्याच उमेदवारावरती अन्याय होईल. असं करू नये. अशा प्रकारचे काही नियम करायला काही हरकत नाहीये. हां. त्याचप्रमाणे मला निष्ठावंतांना सगळं हे सांगायचंय, की शेवटी पक्षापुढे एकच पंतप्रधान पद, एकच मुख्यमंत्री पद, एकच नगरसेवक पद आहे. कदाचित तुम्हाला यावेळी संधी मिळाली नाही, पुढच्या वेळी मिळू शकेल. तिसरं, जनतेच्या वतीने मात्र मला असं दिसतंय, की इथं अनेक ज्येष्ठ मंडळी बसलेले त्यांना आठवत असेल, की त्यांच्या काळामध्ये राज कपूरचं एक गाणं होतं, "जिस देश में गंगा बहती है, जहाँ दिल में सफाई रहती है, होठों पे सच्चाई रहती है." आणि त्यावेळेस त्या प्रकारचे नेते, त्या प्रकारचे मतदार होते. आज मात्र तुम्हाला मतदारांमध्ये काय दिसतंय? तर दिल्ली वालों की ना गल्ली वालों की, पिंकी है पैसे वालों की. हं. आज मतदान जिंकून निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्याकडे बळ, धनशक्ती, तुमच्याकडे गुंडगिरी या प्रकारची जी काही आयुध लागतात, ती फार ठराविक लोकांकडे आहेत हो. ही निवडणूक 5-5 एक्झॅक्टली. कोटी, 10 कोटी रुपयांची जी केली आहे, ते कोणी केली आहे? हे जे काही मिरवणुका काढल्या जातात, हे हां. काही सहली नेल्या जातात, रोख पैसे दिले जातात, हे जनताच घेतेय ना.
एक एक मतदारसंघात जर 20-20 कोटी रुपये त्या नगरसेवकांना खर्चावे लागत असतील तर सामान्य कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता हे 20-20, 30-30 कोटी रुपये कुठून आणेल? आणि हे जे कोणी नेते आहेत ते काही चंद्रावरून आलेले नाहीये. ज्या मुद्द्याची आज खऱ्या अर्थानं मला चर्चा करायची त्या मुद्द्याला तुम्ही हात घातलाय, म्हणून मला इतर पाहुण्या प्लीज. जर नेता होऊन मला 3,000 कोटी रुपयांची जमीन जर 70 कोटी रुपयात मिळणार असेल तर सगळ्यांनाच नेता व्हायचंय. त्यामुळे तुम्हाला असं दिसतं की प्रत्येक जण सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी धडपडतोय, म्हणून तुम्हाला असं दिसतंय की 5-5 हजार 10-10 हजार अर्ज एकेका पक्षाकडे, कारण सगळ्यांना झटपट श्रीमंत व्हायचंय. लोकांची सेवा करायची हे बाय प्रॉडक्ट आहे. बहुतांशी ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर लोकांना श्रीमंत व्हायचंय, म्हणून त्यांना UPSC परीक्षा द्यायच्या, म्हणून त्यांना नेता व्हायचंय. हा खरा मुद्दा आहे. ठीक आहे.